हॅलो 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 नमस्कार मंडळी, आज याच ठिकाणी युवा संघटना आडवली टाकेवाडी यांनी शक्तितुऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला। सर्वांनी उपस्थित केली, सर्वांना शायरी मानाचा मुजरा घेतो। वेळ कमी आहे, लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, घडलो शायर मी रसिका तुमच्यामुळे, घडलो शायर मी रसिका तुमच्यामुळे, दिली देवाने कला रसिका तुमच्यामुळे, दिली देवाने कला रसिका तुमच्यामुळे, लाभले आशिष मला रसिका तुमच्यामुळे, लाभले आशिष मला रसिका तुमच्यामुळे। म्हणून काय सांगायचं आहे की शक्तितुऱ्याच्या बागेमध्ये बाळ गोपाळांचे नृत्य फुलणार आहे। नभावानी कडकडणारी संगीत सप्तसुरांनी झुलणार आहे आणि अथांग भरलेला जनसागर, या जनसागरामध्ये या दोन नौका तरणार आहेत, दोन नौका तरणार आहे। तसेच याच ठिकाणी आम्हाला शक्तितुऱ्याची संधी देणारे युवा संघटना आडवली टाकेवाडी लांजा यांना शायरी मानाचा मुजरा करतो। मला संगीत देत आहेत ढोलकीपट्टू साहिल केळकर, त्यांचे मास्टर गुरुदास दादा, कीबोर्ड मास्टर रितेश दादा, विशाल बंदरकर, पॅड मास्टर वेदांत पवार आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजेश दादा पवार। तसेच ही माझी शाखा नाचत आहे, त्याची संकल्पना करणाऱ्या जागृतीताई, प्राजक्ताताई यांना सर्व संगीतमय माझ्या कुटुंबाला शायरी मानाचा मुजरा करतो। आणि याच ठिकाणी बरेचसे कलाकार उपस्थित आहेत, संगीतकार आणि आमच्या शक्तितुरा मंडळाच्या उपाध्यक्ष तेजलताई गोताड, वीज पवार याच ठिकाणी उपस्थित आहे। तुम्हाला काही शायरी मानाचा मुजरा माझ्या गुरुवर्यांचे गुरु विजयजी बंदरकर उपस्थित आहेत, त्यांनाही शायरी मानाचा मुजरा करतो। आणि प्रतिस्पर्धी शाहीर वैदेही शालार, त्यांचे गुरुवर्य विवेकजी शालार, संगीतकार यांनाही शायर मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। तसेच माझे मित्र स्वप्नील थोरे, साहिल दादा लवंदे, रणजित वणे मला कोरस साथ करत आहेत। या सर्व माझ्या मित्र परिवाराने शायरी मानाचा मुजरा घेतो। जास्ती वेळ घेत नाही रसिका, जे काही तोडका मोडका आहे ना ते देण्याचं कमी वेळात द्यायचं काम करेन। असे कमेंट्स करतात की
बारी सेटलमेंट नव्हते. आयोजक याच ठिकाणी पुरावे आहेत. आयोजकांच्या समोर आजची गाणी लिहिलीत. हा, जे काय होणार ते तुम्हाला तोडकं मोडकं इथले तेच देणार. हा, म्हणून काय सांगायचं आहे की तुमच्यासाठी बारी खास करीन, तुमच्यासाठी बारी खास करीन आणि शेवटपर्यंत साथ दिले तर या वैदेशालाची नक्की उदास करीन. फक्त शेवट करणारा आहे ना हा विशाल निकम आहे. आपण कोणाला घाबरत नाही. लक्षात ठेव, तुझे असे 10 कार्यक्रम लागले ना. गेल्या वर्षी 9 दिवस माझ्यासोबत होती. 9 दिवस तिला नवीन गाणी देण्याचं काम केलं होतं आणि आजही माझ्यासोबतच पहिला कार्यक्रम आहे. तसेच विठ्ठल रुक्माई मंडळ आडवली मधलीवाडी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी देण्यासाठी आलेली आहे. देणगी आलेली आहे यांना शायरी माणसा मुद्रा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज सदा पुदूया सदा पाठीशी तो परमेश्वर आहे. आपल्याला तारणारा तो ईश्वर आहे. नित्य अळवितो तो देव गांगेश्वर आहे. आणि आज म्हणी स्मरितो कारण आमच्या पाठीशी वशिकेश्वर आहे. म्हणून काय सांगायचं आहे की आमच्या गांगेश्वर देव लांजा तालुक्याचा आडवली गावाचा ही कला जशी सत्यात आहे ते सत्यात देतो आणि जी डावी कला उजवी कली म्हणतो ती देवाकडून येते, ती गांगेश्वराकडून. म्हणून काय सांगायचं आहे, आज पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो पूजितो गांगेश्वराला, नित्य अळवितो वशिकेश्वराला, नित्य अळवितो वशिकेश्वराला. पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य अळवूया वशिकेश्वराला, नित्य अळवूया वशिकेश्वराला, नित्य अळवितो वशिकेश्वराला, नित्य अळवितो वशिकेश्वराला. आज पूजितो गांगेश्वराला.
गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला आडवली गावाची ही शान आमची सदा सुखी देवी ते प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची आडवली गावाची ही शान आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची आज पूजूया आज स्मरूया सदा ईश्वराला आज स्मरूया सदा ईश्वराला नित्य अर्पूया वशिकेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पूया वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला आनंद हे आमच्या वाटे मनाला शिमग गणपतीला हो जातो सणाला आनंद हे वाटे हो आमच्या मनाला शिमग गणपतीला हो जातो सणाला गणपतीला हो जातो सणाला गणपतीला हो जातो सणाला शब्द लागू दे माझे स्वराला शब्द लागू दे माझे स्वराला आज अर्पितो वशिकेश्वराला आज गौरीतो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला 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 ओम सुसद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे मिलिंद स्वप्नील वस्तात साजे वस्तात साजे विक्रांत वैभव बंधू राज माझे राज माझे शैल विशाल रणात गाजे आई भैरी भवानी वाघ माझे वाघ जाईल केतकी भैवाडीचा अखंड हरदास वैचा तसेच आजची स्तवन गायली वशिकेश्वराची तिला पुन्हा वंशमोर झालेली आहे युवा संघटना आडवली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे तसेच हरिश्चंद्र दराडे आडवली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद म्हणून थोडकीच घेतो कारण का रसिका वेळ कमी आहे मी थोडा अंतरा एक मुकडा अंतरा अशीच गाणी ऐकवणार काय माझ्याकडे भंडार भरपूर आहे हा नए नए कैसेट में नया नया क्षण है तो मैं रात भर खिलाऊंगा इतना मेरे पास रहते हैं हाँ निकम बुआ का बहुत बढ़िया प्रोडक्शन है आज पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला आज पूजितो गांगेश्वराला नित्य अर्पितो वशिकेश्वराला
तसेच गायनासाठी आडवली टाकेवाडी श्री काशीनाथ मोरे, श्री भाऊ दर्डे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले. विलास नाईक, शंकर दर्डे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. शायरी मायना समुद्र. तसेच गण घेतो बाई, लक्ष असू द्या. तुषार पंधेरे यांचे शिष्य रवींद्र चव्हाण यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आले. की दादांचं म्हणणं आहे की झांस पाहिजे होता. दादा ठीक आहे, मी नेक्स्ट टाइमला नक्की झांस घेऊन येईन. आणि आज मला सनई पण लावायची होती. मी जे काय देतो ते नवीन देण्याचं काम करतो, पण ते सनईवाला माझा होता. जरा काही घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी त्याला येता नाही. पण नक्की पुढच्या टायमाला कधी चान्स भेटला तर सनईवर पण शक्य तुला जुन्या पद्धतीत करून जाणार आहे. बाई बारा करतात. बाईना माहिती आहे का राम ठोका काय असतो? बघ काय 12 पावल्याच्या जोडी. आता काहीच नाही माहिती. फक्त कसं आता क्लासिक निघालाय. पूर्वी कसं आता इंग्लिश पूर्ण मराठी माध्यमिक शाळा होत्या, आता इंग्लिश मिडियम झाल्या आहे की नाही. जमाना बदलला. लक्ष दे. वर घे वर. देवा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार, आपल्या माय बहिणीवरती किती होती अत्याचार. आहे की नाही? की या मुंबईमध्ये अशी अवस्था झाली की एका स्त्रीला एकटी फिरायची म्हणजे तिला भीती वाटते. तेवढी ह्या पापे व्हायला लागलेत. आणि आता 2 भाऊ एकत्र झालेत. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की माझ्या माय बहिणीवरती आणि गो हत्या करायला नाही, यांना फाशीची शिक्षा चौकात झाली पाहिजे. एवढंच आमच्यासाठी करा, बाकी काय नको आम्हाला. देवा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार, आपल्या माया बहिणीवरती करती अत्याचार. आता देव राहिला तुझाच आधार, तुझ्या पवित्र भूमीवर पापी हैवान वाढले फार. आणि अळवी तुम्ही गणा हे साक्षात तू अवतार. तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवान वाढले फार. अळवी तुम्ही गणा हे साक्षात तू अवतार.
भूमीवरती होती अत्याचार माय बहिणीवरती करती अत्याचार आता देव राहिला तुझाच आधार आता देव राहिला तुझाच आधार तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवन पडले फार अलवी तो मी कणा हे साक्षात तू अवतार तुझ्या पवित्र भूमीवरी हे हैवन पडले फार अलवी तो मी कणा हे साक्षात तू अवतार पवित्र भूमीवरी हैवन पडले फार अलवी तो मी कणा हे साक्षात तू अवतार पवित्र भूमीवरी लुटीचे चालल धंदे किती होती चोऱ्या माऱ्या किती होती चोऱ्या माऱ्या किती होती चोऱ्या माऱ्या लुटीचे चालल धंदे किती होती चोऱ्या माऱ्या किती होती चोऱ्या माऱ्या किती होती चोऱ्या माऱ्या गुप्त धन मागे गुप्त धन मागे तो विकला लागलाय फार अलवी तो मी कणा हे साक्षात तू अवतार तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवन पडले पार अलवी तो मी कणा हे साक्षात तू अवतार पवित्र भूमीवरी पापी हैवन पडले पार अलवी तो मी कणा हे साक्षात तू अवतार जय भूमीवरी पापी हैवन पडले पार अलवी तो मी कणा हे साक्षात तू अवतार गावण्याची सुरुवात करू का नाही हा आवाज येऊ दे की नाही हा तुम्ही सांगितला तर खदलव मी आणि तुम्ही जरी बोलवलं मी सांगताय म्हणून खदलवतो जर तुम्ही बोलला तर निवशाल निकम नक्की फोडलवतो माईचा गाव बापाचं नाव डाल भात नालांचा ए वैदू साला इथं कोण नाही कोणचा नंतर काय म्हणे बाई विशाल बुवा लक्ष द्या नाही तर तुम्हाला घरी पाठवेन तुला खुटीला लटकवेन हे लक्षात ठेव नंतर काय म्हणे आता बाहेर या माझ्या बारीत मी येणार आहे तुझ्या बारीत येऊन काय उडायला पाहिजे बरोबर की नाही बरोबर मी येऊन इथं काय नाचू तुझी बारी तू कर ऐक ना काय झक मारायची ती मार आणि जा ना तुला एवढं माझ्याशी काय दुखणार बरोबर की नाही नंतर काय म्हणे गवळण कशी पाहिजे हटके आता हिच्यात येतो टिंब टिंब फटके मला बोलायला करू नकोस नंतर काय म्हणे तो 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 काना काय त्या गाण्याला मिनिंग आहे यमुने डोळेत गेला ना दिसला विशाल तो लांब ना खाली हलवतो श्याम ना
म्हणजे तो श्रीहरीला तिला श्याम श्याम ना असं म्हणायचंय, तिला तिसरा कुठला श्याम ना नाही. हा मेले वसाडेचा देवावर पण तुझं लक्ष, हा बरोबर आहे. तो श्याम ना त्याच्यावर पण, त्या श्याम नाव पण हिचं लक्ष. त्याच्यात नाही लातों का भूत आहे की नाही, बातों से नाही मानताय. मी तिला सांगितलं होतं आयोजकांनी कार्यक्रम दिलाय त्याचा सोनं कर, पण ही घाण करायची ती केरून गेली. पेटका चुलीत हातात दिल्यावर मला सांगा तुरीवाला बोलणार की नाही बोलणार, हा बरोबर नाही. म्हणून काय सांगते बघ, मी जास्ती काट देत नाही, ही माझ्यासाठी झटकी बत्ती गाणी आहेत अशी मी अशा हातान लिहितो. हा तुझा आणि माझा, तू शक्तीवाली मी तुरेवाला, हे सामना हा गाजणार ग. अग फत्ताकडे वाजणार ग, आज तुझ्या फत्ताकडे वाजणार ग. हे अशी गाणी लिहितो, लक्षात ठेव. तू हे सांगू नकोस मला. तू जरा थांब ना, बघतो किती हाय माझा लांब ना. म्हणजे तो लांब होता, यमुने डोईत बुडला तो का जवळ नव्हता, लांब होता. आणि वैदेही नावाची गवळण होती, हे युगंधरामध्ये लिहिलेलं आहे. हा ही वैदेही नाही, ती वैदेही. हा गवळणीच्या टायमात ही राधा काय सांगते वैदेहीला, तू जरा थांब ना, बघ हाय किती माझा लांब ना. अगं वैदेही बाय ए कुठे का हाय, ए चमक चली तेरे प्रेमा का राहिलं मी दिवान. अगं वैदेही बाय, अगं वैदेही बाय, तू आता हातात धर माझा श्याम ना. आता तो कसा पाण्यात बुडेल ना. आता लहान पोराला तो श्याम होता, मोठा झाल्यावर तो श्रीकृष्ण झाला आहे की नाही. तो आता काय सांगते, तू माझा आता धर बाय नाही तर इथं बुडली तर त्याची आईस मला परेशानी घाली. एवढाच विषय. आता माझी गवळण देतो. मला काय जे सुचते ना ते रसिका मी लावी देते. मी काही लिहिलेलं नाही, काय तोडका मोडका असेल ते लावी देतोय. कारण का मला तेवढा वेळ नाही, माझे संगीतकार काहीतरी 7-8 दिवस कार्यक्रमाला लागले. अरे ही गवळ्याची राधा, ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. आणि हिची बंद तिजोरी मी उघडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. आणि जवळ घेऊ नका पोरांनो, कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली. अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली. आणि जेव्हा सुटल्यावर लंगोटी ते पेंद्याने या राधेच्या हातात दिली या गटी. की नक्कीच हिला राबताना त्यावेळेस लाज भारी वाटली. आणि कुठली ही वेडी बया जगा गोकुळात पळत सुटली. सर्वांनी मी डबल मिनिंगचा अर्थ माझा व्यवस्थित माय माऊलीने वाटून नये. आपण जसा घरी नवरा बायकोचं भांडण होतं तसंच हा भांडण आहे. इथल्या इथे ऐकायचं आणि विसरून जायचं, नाहीतर म्हणाल निकम भाऊ बोलतो म्हणजे काहीतरी पांचड आहे. हे बोलू नका, आम्हाला त्या पद्धती द्यायला लागतं. या सगळ्या माझ्या माय माऊलींसाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. तर माझ्या गवळणीचा अर्थ आहे, कुठे गेली ती शमनी, ए शमने. तर गवळ्याचा ह्या गवळ्याच्या पोरीनं मथुरीच्या बाजाराला जायचं असतो ना, तर काय करतात, तर सगळ्या आदल्या दिवशी सगळं दही दूध सगळं माल सगळं व्यवस्थित लावून ठेवतात. आणि एका साईडला ओटीवर ही राधा बसलेली असते दही घुसलत. आता वय दही बरोबर की नाही, ही व दही आता त्या सोडून द्या. आईला अगं दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. श्रीकृष्ण मागतो म्हणतो दे ग बाई ते थोडा दे, हा लावायला थोडासा तोंडाला. आणि पुरून पाठून फिरत असतो. ती म्हणते असा वाट लावायला पाहिजे. अगं दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. तिरे पुढून मागून सांगे हवय दैश वाट लावायला. तिरे पुढून मागून सांगे हवय दैश वाट लावायला. ते पुढून मागून वैदे सांगे वाट लावायला. ते पुढून मागून
वैद्याचा विश्वास लावायला. ती विशालावर बोलली ना म्हणून तिला थोडा चुटका दिला आहे की नाही. तर त्या गवळ्याच्या पोरीने मथुरीच्या बाजूला जायचं असतं. खाली बसा तुम्ही. आता बाईंचा जर शेवट करायचा आहे. 15 मिनिटं बाईनं आयोजकांना सांगणार मी पहिली बारी मोठी करणार आहे, दुसरी बारी 15 मिनिटाची असेल हे पहिलं सांगतो. कारण का बाईने 1 तासाची बारी केली. 8:25 ला चालू केलेली होती बारी. मी व्यवस्थित लक्ष देतो. तर ती काय म्हणे, अरे काना तुला कशाला पाहिजे एवढं दही. तो म्हणतो तू गप्प बस. ते आतली ना दही आहे का लोणी आतली म्हणजे आतल्या खोलीत ठेवलेली असते ती दाखव. ती म्हणते मला कामं करायचे. ती म्हणते नाही तुझी कामं तू नंतर झकमारी कर, आधी मला आतली दाखव आणि नंतर तू कर आहे की नाही. बघा साहित्य ते बघा. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग, तुझी आतली घागर आहे ना ती दाखव आणि कर तुला काय करायचंय तो एवढाच विषय आहे. माझे बघ शब्द कसं असतं लक्ष देव. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग, तुझी दाखव आतली आणि कर एवढाच विषय. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग, या दुधाने भरल्या घागर ग, नको पाहू प्रेमाचा शिखर ग. ए शमणे भारी दिसते तुझी ती फिगर ग, तुझी फिगर ग, तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग. कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग. काय दुधानी भरल्या घागर ग, नको जाऊ प्रेमाचा शिखर ग. भारी दिसते ती तुझी फिगर ग, तुझी फिगर ग, तुझी दाखव आतली निकर ग. कशाची फिकीर ग, नको करू तुरे मारा मारी, उद्या जायचं हाय बाजारी, उद्या जायचं आहे बाजारी, उद्या जायचं आहे बाजारी. नको करू तुरे मारा मारी, उद्या जायचं हाय बाजारी, उद्या जायचं आहे बाजारी, उद्या जायचं आहे बाजारी. सांगतो माझा आहे अधिकार ग, तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग. प्रेमाचा शिखर ग, या दुधानी भरल्या घागर ग, नको जाऊ प्रेमाचा शिखर ग. आता नाही ग, भारी दिसते तुझी फिगर ग, तुझी फिगर ग, मला दाखव आतली निगर ग. तसंच बाईने माझ्यावरती पद सोडला होता. तर बाईनं पण माझं सांगणं आहे की तुम्ही लेखी स्वरूपात बाईने दिलेलं नाही, फक्त तोंडी स्वरूपात दिलेलं आहे. हा तर बाईने काय प्रश्न दिला होता,
त्यांच्या वडिलांचं नाव काय? स्वप्नील थोरे माझे मित्र यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच हितेश सूद गाव चिखले राजापूर यांच्याकडून गवळ्यांसाठी अजून एक गवळण झाली पाहिजे, नक्की वेळ भेटला तर नक्की देणार. तर त्यांच्याकडून 101 रुपयाची गवळणसाठी पारितोषिक आले. धन्यवाद. कपिला कोण, मुनी कोण, त्यांचा वडिलांचे नाव काय? तर बाई कपिला मुनी हे संख्य दर्शन प्रवर्तक मानले जातात आणि ते भगवान विष्णू 5वे अवतार मानले जाते. त्यांचे वडील कर्दम्य ऋषी, यांच्या आईचे नाव देवहूती. हे त्यांचं तुमचं बुवा प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुमच्याकडे ग्रंथाचा आधार असेल तर तुम्ही दाखवा. आणि बुवा माझा तुम्हाला सांगणं आहे की लोक 10-10 वर्ष एक प्रश्न वापरतात, तुम्ही वर्षाला एक प्रश्न वापरतो. म्हणजे एवढी तुम्हाला भीती वाटते विशाल निकम कसा येऊन आदळल याचा भरोसा नाही. गेल्या वर्षी बुवाने प्रश्न दिले, मारुतीची उंची किती? ग्रंथाचा पुरावा असला तर बुवा द्या. आलं होतं तयारीत, पण बुवाने प्रश्नच चेंज केला. पण बाईनं पण माझा प्रश्न आहे, आपण साधा सुटसुटीत पण डोक्याची काशी करून जाणार. गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण? बाई तुमच्याकडे शास्त्राचा पुरावा असेल तर हात घाला, नाही तर नाही घातला तरी चालेल. गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण? सांगा. लक्ष्मी एक नाही, केळ आपण पूजेला वापरतो ना, आणि एकमेव केळ आपण सगळे योनी मार्गे विकल्या जातात, पण केळ आहे ही तोंडामध्ये व्यायली जाते. बरोबर की नाही? तर बाई तुमच्याकडे उत्तर असेल तर द्या. त्यानंतर बाईने पद गायला. काय म्हणे? हातात बांगड्या भरा. बाई बांगड्या भरायला तू आहे. प्रश्नाचं उत्तर खरा म्हणे बांगड्या हातात भरा. बांगड्या भरायला नाही बाई आलोय, इथं सामना करायला आलोय, लक्षात ठेव. अगं मी चालेन तसं तू चालशील काय? मी बोलन तसं तू बोलशील काय? अगं मी पोवन तसं तू पोवशील काय? आणि हा विशाल निकम सडकून लागला तर सांग वैदई सकाळी तू सरळ चालशील काय? म्हणून बघा काय सांगतोय की सीता म्हणजे वैदई. कोण बोलत असेल? जेव्हा सीतेने अग्निप्रवेशामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या सीतेचं नाव वैदई होतं. हे माझ्याकडे लेखी स्वरूपात आहे, हे युगंधरामध्ये पण लिहिलेलं आहे, आणि माझ्याकडे डिक्शनरी आहे, त्या डिक्शनरी पण अर्थ आहे. आता हिचा नाव ठेवणार असेल त्याला पण माहित नसेल की वैदईचा अर्थ काय. सीता म्हणजे वैदई. ज्या वेळेस आंघोळीला बसलेली असते आणि जैंद्र ऋषी, जैंद्र होता तो कावळ्याच्या स्वरूपाने येतो आणि सीतामाईला चोरून पाहतो. तो चोरून पाहिल्यानंतर राम बघत असतो. रामाने डावा डोळा फोडला आणि एका डोळ्याने आता तो कावळा बघतो. तो डाऊन कावळा होता, तो जैंद्र होता. 2 कावळा तो जैंद्र होता. आणि ज्यावेळेस विचारायला गेला की जेव्हा वाचवा तेव्हा सीता म्हणजे वैदई म्हणते कोण तो? तो राम म्हणतो अगं हा ग तो तुझ्यावर असला होता. कोण ग तो? तो हा ग तो, आता उडून गेला तो. व्हॉट्सअप वरती दिवसन रात्री अगं बोलत असतेस किती, लय नाहीस ठेवलंय डीपी. शमने का तुझ्या डीपीची घेऊ का ग पप्पी? पण काय सांगते बघा, मा पापी हा 2 कावळा प्रभू रामाच्या कावडीत गावला, असं कसा ग बाई हा वागतो. राम सांगतो सीतेला
असं कसा ग बाई हा वागतो पापी दृष्टीने तुला हा बघतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हगतो हा बाबाजी हातून गावला रामाच्या तावडीत गावला असं कसा ग बाई हा वागतो असं कसा ग बाई हा वागतो पापी दृष्टीने बघा हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हगतो रामखोर सीतामाईला बघतो चोर सीतामाईला बघतो चोर सीतामाईला बघतो होता जयेंद्र हा रामखोर सीतामाईला बघतो हा चोर सीतामाईला बघतो चोर सीतामाईला बघतो चोर अंघोळी जाता ही सीतामाई तिला वेड्यावानी हा वागतो वेड्यावानी हा वागतो दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हगतो हा बाबाजी हातून गावला सब रामाच्या तावडीत गावला असं कसा ग बाई हा वागतो असं कसा हा बाई हा वागतो बस ना का अजून पाहिजे तुम्ही सांगा तेवढं रात्रभर करण्याची वेळ नाही ओपनला भेटली असती ना तर हिला खुटीला लावली असती बघा कसं सांगू ग तुला मी काय हाय माझ्या मनात लवकर वाटतय ग आता म्हातारपणात म्हणून काय सांगायचं आहे की कुंती ही काय झालेली असते कुंती की शापाने जेव्हा कर्णाला जेव्हा जन्म दिला जातो तेव्हा ती शापाने पूर्ण निलाज झालेली जंगलेली असते म्हणून सांगायचं आहे सांगतो कुंतीची कथा हा कर्म आहे बघा हो रंगलेली गजकर्णानं भंगलेली हो गजकर्णानं भंगलेली हिची खालची जंगलेली गजकर्णानं भंगलेली हिची खालची भंगलेली हिची खालची जंगलेली जीवनानं भरलेली हिची खालची जंगलेली गजकर्णाची सांगतो कथा हो बघा ही भंगलेली कुतीची करणा ही बांधतो बघा हो भंगलेली गजकर्णानं भंगलेली हिची खालची जमलेली गजकर्णानं भंगलेली हिची खालची गजकर्णानं भंगलेली हिची खालची जमलेली गजकर्णानं भरलेली हिची खालची जमलेली रसिका अर्धा तास वेळ आहे फक्त म्हणून जाता जाता माझ्या आयोजकांसाठी एकदा गाणं घेतो एक थोडकासच घेतो मुठभर मावळे आहेत खरे हे बोटावर मोडण्यासारखे आहेत आडवली युवा संघटनेचे जे मावळे आहेत ना की छत्रपती शिवाजी महाराज जसे थोडक्याच मावळे होते मुठभर मावळे म्हणून सांगतोय कसे समाज सेवेसाठी एवढं कार्य करत आहे म्हणून सांगते माझ्या आडवली गावासाठी मुठभर मावळे आहेत खरे सोन्यावानी चमकत हिरे नाही करत घे भेदभाव युवा संघटना आडवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजतय नाव युवा संघटना आडवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजतय नाव युवा संघटना आडवली
टाकेवाडी सदाही जिच्यात नसतंय नाव. शिवाच्या गट्याडवणी ते गावे जिच्यात नसतंय नाव. मुठभर मावळे आहेत खरे सोन्यावानी चमके हिरे. मुठभर मावळे आहेत खरे सोन्यावानी चमके हिरे. नाही करत घे भेदभाव, नाही करत घे भेदभाव. युवा संघटना आडवली टाकेवाडी सदाही जिच्यात नसतंय नाव. युवा संघटना आडवली टाकेवाडी सदाही जिच्यात नसतंय नाव. बाईना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. काय साला उडवायचे ते बिंदास उडवा. तू शेर आहे तर मी सवा शेर आहे. बिंदास काय टेन्शन धरायचं नाही. शेवट करून जाणार वन साइड कार्यक्रम ठोकला आणि अजून पण हिला ठोकून जाणार. हा